फायनली मंडळी आपण सुरगाणामध्ये पोहोची घ्याव। जस्ट आपण आता यात्रामध्ये एंट्री करी। तुम्ही तर फायनली आपण पाळणाम बसनो, पण तुम्ही ऊन येरू शकता। लय खतरनाक ऊन लागी राही ना, पुरी खवटी दही गई ना। आपला मित्र पंक्या काय बोलत, अरे आपली व्हिडिओला लाईक मित्रांनो, जत्रेमध्ये यायचं असेल तर संध्याकाळी या दुपारी येऊ नका, दुपारी उलटून नाईटला पण यात्रा भरपूर चालते। आम्ही पहिल्यांदा आलो कारण की आपण डायरेक्ट कळवणहून आहोत। जवळपास कळवण ते सुरगाणा 50-55 किलोमीटर, पण आम्ही पहिल्यांदा यात्रेला येलो। पण यात्रामध्ये मजा आहे, भरपूर पब्लिक राहा, भरपूर गर्दी, भरपूर ऊन, भरपूर धूळ। चला आता आपण पाळणाम बसलो। आता थोडा हायवे काय नाही भाऊ, एकदम थोडा फिरवा, काय सांगा ना, काय बसेस न फायदा होईल नाही। एवढसा फिरवा, 2-4 मिनटं फिरवा असेल जास्तीत जास्त। अरे क्या यार तुम। नमस्कार मंडळी, मैं तुम्हाला सर्वांचं आपले अजून एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करू। आज आपण जाणार जो सुरगाणाला, सुरगाणाला यात्रा 3 दिवस यात्रा बरं, होळीन दिवस। आता मग येऊ कळवणला, कळवणनी पुढं नाकोडा रोडला आपल्याला जावा ना रवजीला। तडून आपला एक जोडीदार येणार, आपण त्याला घेऊ। त्यानंतर आपण जाऊ कनाशीला, कनाशीमधून आपला अजून एक जोडीदार येणार, आपण त्याला घेऊ। आणि त्यानंतर मग जाऊ आपण सुरगाणाला। मग तुम्हाला सांगेल, कळवण ते सुरगाणा जो अंतर जवळपास 53-55 किलोमीटर, 50-55 किलोमीटर। तर चला आता होईना टाईम 9:30 वाजणार। तर चला आता आपण जाऊ पहिला रवजीला, तडून आपल्या जोडीदारला घेऊ आणि त्यानंतर डायरेक्ट जाऊ मग कनाशीला। तर चला आता आपण आडून निघू। तर चला मग आता आपण निघू आडून। चला आपण आपली मित्राला घेता, गाडी त्यानीकडेच देते। आता निघणं आम्ही रवजीमधून। आता अजून एक जोडीदार ला कनाशीमधून उचलू आणि मग जाऊ आता आपण डायरेक्ट।
चला आता आपण कनाशी मग पोहोची घ्या. आपला मित्र इकडेच पुढे राहा, तर आपण त्याला घेऊ आता. चला आता आपण कनाशी मग लागणार. आपला जोडीदार पंक्या आता याला घेता आपण उचलणं. आता गाडी आम्ही त्यानीकडे देते, गाडी पुरा पायलट आम्हामध्ये. त्यानंतर राहुल आणि मग आता मी शेवट मागं बसू. मग आता चला चला मग आता आम्ही निघणार. व्यवस्थित जाऊ दे बरं का भाऊ, घर जेवण जावा ना. तर चला मंडळी आता आपण निघणार आणि मग जाऊ. तुम्हाला आम्ही पुरा इकडला पुरा परिसर दाखवू. डायरेक्ट कनाशीपासून तर सुरगाणापर्यंत ना पुरा जो प्रवास तो मग तुम्हाला दाखवील. हा कनाशी ना मेन रोड पुरा हाडा बिडा आता रस्त्याला, कारण की आज होळी. आणि तुम्हाला सगळ्या साला मानीकडून होळीने हार्दिक शुभेच्छा. आज नाही रे, उद्या ती इकडे नाही चालेल. आज होळीला गेलो काय होळीला का सांगू का. पोहोचणार चिराई बारीने घाटला, तर तुम्ही येऊ शकता. आता आपण चिराई बारीना जो घाट तो उतरी राहीनाव, तर मग तुम्हाला आता पुरा घाट दाखवतो. पहिल्यांदा जेवणाव त्याने मग मला काही जास्त माहीत नाही. आता काम रंगपंचमीला ना याला आज यात्रा बरोबर सुकाना म्हणून तुमच्याकडून जीव दत्तना मंदिर बेकार यात्रा बरं एवढा 5 एक बँड राहता. रंगपंचमी रोड बारीक करी गेला मंडळी. आपण जो चिराई घाट तो उतरवू ना आड मस्त. आता आपण थंड उष्णारच पेऊ. आपला जोडीदार आता बसनाव आता थोडा आडून साधारण सुरगाणा जास्त नसेल लांब, 8-9 किलोमीटर असेल. ते नंतर मग मस्त रस पेऊ आणि ते नंतर निघू आडून. तर चला मंडळी आता आम्ही निघणार. आड लाडगावमध्ये थांबला आम्ही, मस्त रस वगैरे पिदा. तर चला मग निघू आता आपण आडून. फायनली मंडळी आपण सुरगाणामध्ये पोहोची घ्या. तुम्ही येऊ शकतास. अजून मेन सुरगाणामध्ये नाही, सुरगाणामध्ये जस्ट आपण एंट्री करी. ॲक्च्युली मला काही माहीत नाही, मी पहिल्यांदा जेलो. तर तुम्हाला आज मी पुरी सुरगाणाने यात्रा दाखवेल. गाडी लावायला जाऊ दे तू, टेन्शन नको घेऊ. तर फायनली आपण सुरगाणाला पोहोचू घ्या. आपली गाडी आता पार्क वगैरे करी देऊ. यात्रा कोणतीकडे बरं माहीत नाही, पण मग जाऊ. आपले जोडीदारने पंख्याने गाडी पार्क कर देते आडम. तर चला आता आपण जाऊ यात्रामध्ये. तर मंडळी आता आम्ही जाईल आहे ना सुरगाणा बस स्टँडला. चला मग तुम्हाला आता ना सुरगाणा बस स्टँड दाखवू. तुम्ही
पुढे येऊ शकतास. पुढे 2 एसटी आहेत त्या आपले, एक कळवणीची एसटी, दोन्ही बी कळवण्याचं त्या. तर तुम्ही सुरगाणा बस स्टँड येऊ शकतास. आपलं सुरगाणाला डेपो नाही आणि सुरगाणा बस स्टँड बी तुम्ही येऊ शकतास. काय परिस्थिती बस स्टँडनी, इकडं थोडासा काहीतरी बांधलेलं फक्त, आणि इकडं पुढं. चला मंडळी, आता आपण यात्रामध्ये जाईल आहे ना. तुम्हाला आता मग पुरा सुरगाराने यात्रा ना ती दाखवण्याचा प्रयत्न करू. जसं आपण आता यात्रामध्ये एंट्री करी, तुम्ही समोर येऊ शकतास. इकडे खाली साईडला बस स्टँड, आणि आता आपण जाईल आहे ना वर. पुढं आपला तिघं जोडीदार होता, पिके, पंक्या, राहुल आणि आपला सुरगाण्याचा मित्र शांताराम. आत्ता आपण सध्या जो सुरगाणा मेन रोड, तुम्ही माने पाठीमागं मेन रोड येऊ शकतास. काळजी करून गेले. एवढी एकच गल्ली आहे मला नाही वाटत यायला. मला म्हणजे फिरायचे दिवस हॅलो, साधा मॅसेज करतो. फिरायला चाल ना, हाड काय नाव टाकू बांगला टाकू. मंडळी आता मी पोहोचणं. तुम्ही इकडे येऊ शकतास. मागं झडपिनी शाळा, जिल्हा प्राथमिक शाळा सुरगाणा, तर तुम्हाला दिसत असेल. तर तुम्ही पुढे येऊ शकतात. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरगाणा. त्याला आपला मित्र तिकडे आपली वाटी आहे ना, जाऊ आपण. आम्ही सर्व खाऊ शकतो. मंडळी आता आपण ज्या जडं पाळणार आणि तेवढं पोहोचलो जो, तर तुम्ही येऊ शकता. भरपूर गर्दी आणि ऊन बी बघायला लागेल आहे ना, ऊन बी बेकार. तर मग तुम्हाला पुरी सुरगाणा यात्रा दाखवण्याचा प्रयत्न करेल. मी बी पहिल्यांदा गेलो, मला काही जास्त माहीत नाही, पण जबरदस्त यात्रा बरं. तर तुम्ही येऊ शकता. आजूबाजूला पाळणा वगैरे होता, तर येऊ शकता तुम्ही.
मंडळी आता आम्ही हाय पाळणा बसाल चालणार. पाळणा कोणता त्यांना नाव नाही माहीत, तुम्ही कमेंट करून आपल्याला सांगा. आपला मित्र तिकीट काढी राही ना, त्यानंतर आपण जाऊ. चला आपण तिकीट वगैरे काढी घेता, तर आता आपण जाऊ. तर फायनली आपण पाळणा बसलो, पण तुम्ही ऊन येरू शकता. लय खतरनाक ऊन लागे राही ना, पुरी कवटी जागी गई ना. आपला मित्र पंक्या काय बोलत. अरे आपली व्हिडिओला लाईक. मित्रांनो, जत्रेमध्ये यायचं असेल तर संध्याकाळी दुपारी येऊ नका, दुपारी उलटून पडशाल. नाईटला पण यात्रा भरपूर चालते. आम्ही पहिल्यांदा आलो कारण की आपण डायरेक्ट कळवणहून आहोत. जवळपास कळवण ते सुरगाणा 50-55 किलोमीटर. पण आम्ही पहिल्यांदा यात्रेला येलो. पण यात्रेमध्ये मजा आहे, भरपूर पब्लिक राहा, भरपूर गर्दी, भरपूर ऊन, भरपूर धूळ. चला आता आपण पाळणा मग बसलो. अवघडी सकाळी आपला पाळणा सुरू आहे घ्या. चला मग, आपल्याला तशा काय वाटत नाही. आपण डेंजर पाळणासामध्ये बसलो. आता थोडा हायवे काय नाही भाऊ, एकदम थोडा फिरवा. काय सांगा ना, काय बसेस न फायदा होईल नाही. एवढसा फिरवा, 2-4 मिनटं फिरवा असेल जास्तीत जास्त. अरे क्या यार. चला आता आपण उतरतोय खाली. आता आपण देवीना दुर्गा माता देवीनी मंदिरमध्ये येऊन मस्त वाटर आहे ना, थंड वाटर आहे ना, बाहेर पुरी धूळ येतं, पुरा ऊन येतं. तर चला तुम्हाला मी आजूबाजूना मंदिरना परिसर दाखवू, देवीना मंदिर बी दाखवण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही हेरू शकतास, मस्त भारी वाटर आहे ना, थंड थंड. चला आता आपण मंदिरात जाऊ. मी तुम्हाला मंदिर दाखवतो. खूप छान मंदिर आहे, आजूबाजूचा परिसर पण मस्त आहे. जसं आपण मंदिरमध्ये जाऊ ना, दर्शन वगैरे घेता देवी ना, मस्त वाटा मंदिरमध्ये, कारण की बाहेर खूप जास्त ऊन आहे ना, त्याने मग थोडा वेळ थांबू आणि त्यानंतर जाऊ पुन्हा यात्रामध्ये. तर मंदिरना परिसर भारी आणि मस्त थंड वाटतं. शंभर 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 शंभर
कशी आहे? मस्त सुरगाणाने काय सोयाबीन चिल्ले मिक्स चिल्ले मस्त प्राईजनी मान्य ठीकठाक लय भूक लागेल आहे ते पहिला खाई घेऊ यात्रामधून फिरवू ना भरपूर आधी फोटो बा नंतर मग बाकी गोष्टी राहुल भाऊ तुम्हाला कसं काय वाटलं? राहुल भाऊ तुम्हाला कसं काय वाटलं? ते खाल्लेलं खाल्ले अजून टेस्ट घेवा ना अवघडी सुरू करा ना पाऊ वारा कळवणी टेस्ट सुरू करा टेस्ट काय आहे ती कैला आता आज थोडा यात्रामध्ये थोडा भात कच्चा ठेवा सावा आहे ना विचार घेऊ बरी मंडळी आपण यात्रामधून फिरवू ना जबरदस्त यात्रा बरं सगळे मग यात्रा तुम्हाला दाखवाना प्रयत्न करे आता आपण निघी राही ना घरं आपला मित्र राहुल गाडी काढी राही ना आडून आम्हाला सापुताराला जाऊन प्लॅन आडवर उन्हावतं सापुताराला जाई येऊ पण हा ब्लॉग ना तो आपण आडच एंड करू तुम्हाला मान हा ब्लॉग काय वाटणार कमेंट करीस ना नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा भेटू आपण अजून अशीच एखादी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय